Good morning everyone. This is Power DC. Welcome to all of you in my channel Deepa's Education Adda. In this lecture we see force of attraction between two long parallel wires. जो पॉइंट आज आपल्याला शिकायचा आहे त्याला रेफरन्स आपलं मागचं लेक्चर आहे. आपण बायटन सावर्ट्स लॉ शिकलो. त्यानंतर बायटन सावर्ट्स लॉ वापरून एका लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरने सराउंडिंग स्पेसला तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट केलं. अँड द मॅग्निट्यूड ऑफ दॅट मॅग्नेटिक इंडक्शन इज μ0 × I/2πr. आर काय होतं? त्या सराउंडिंग स्पेसमध्ये जो एक पॉईंट कन्सिडर केला होता त्या पॉईंटचं त्या स्ट्रेट कंडक्टरपासूनचं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स होतं. ठीक आहे. म्हणजे तुमच्या नॉलेजमध्ये आता एक गोष्ट आहे की करंट कॅरी करणारा कंडक्टर सराउंडिंग स्पेसला मॅग्नेटिक फील्ड तयार करेल. ठीक आहे, कारण त्याची मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करता येऊ लागली. पण आत्ता आपण असा विचार करतोय की देर आर टू कंडक्टर्स कॅरिंग ए करंट इन सेम डिरेक्शन अँड प्लेसिंग नेबर टू इच अदर. दोन करंट कॅरिंग कंडक्टर आहेत, आता एक नाही, दोन करंट कॅरिंग कंडक्टर सेम डिरेक्शनने करंट कॅरी करतात आहे आणि त्या दोघांनीही स्वतःच्या आजूबाजूला काय तयार केलं असेल तर मॅग्नेटिक फील्ड तयार केलं असेल. बरोबर आहे की नाही मी म्हणते ते? पहिल्या कंडक्टरने पण केलं असेल आणि दुसऱ्या कंडक्टरने पण केलं असेल. बघा बोर्डवरची डायग्रॅम तुम्हाला काय सांगते. हा आहे PQ कंडक्टर, स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर दिसतोय तुम्हाला, कॅरिंग ए करंट इन अपवर्ड डिरेक्शन. करंटची मॅग्नेट्यूड आपण रिप्रेझेंट करतोय I1. ठीक आहे. अँड द सेकंड कंडक्टर RS also carrying a current in upward direction. Magnitude of current is I2. इथपर्यंत क्लिअर? Distance between two straight current carrying conductor can be considered as small r. स्मॉल r हे त्या दोन करंट कॅरिंग कंडक्टरमधलं डिस्टन्स आहे. म्हणजे मी असं म्हणू शकते की पहिला कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरपासून r इतक्या डिस्टन्सवर आहे आणि दुसरा कंडक्टर पहिल्यापासून r इतक्या डिस्टन्सवर आहे. ठीक आहे, म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स r इतकं असणार आहे. आता बघा इथं B2 आणि B1 मॅग्नेटिक इंडक्शन रिप्रेझेंट केलं गेलं, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन आहे. हे B1 बोर्डच्या प्लेनला नॉर्मल आहे, परपॅन्डिक्युलर आहे आणि कसं आहे तर इनवर्ड आहे, आतमधल्या बाजूला जाणार आहे. आणि हे जे B2 मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते सुद्धा ह्या बोर्डच्या प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे पण बाहेरच्या बाजूला येणार आहे. ठीक आहे, मी असं काय म्हणते लगेच सांगते तुम्हाला. बघा की कॉन्सेप्ट काय. एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे, करंट कॅरी करतो आहे, आपण त्याला म्हणतो I1. अपवर्ड डिरेक्शनने करंट कॅरी करत असताना बघा मी तो कंडक्टर जर हातामध्ये पकडते, इकडं बघा माझ्या हाताकडे, हा तो करंट कॅरिंग कंडक्टर आहे. मी राईट हँड थंब रूल अप्लाय करण्यासाठी त्याला काय केलं, माझ्या हातामध्ये पकडलं. मग हे जे स्ट्रेच फिंगर आहे, थंब आहे, तो काय रिप्रेझेंट करतोय ते डायरेक्शन ऑफ करंट इन कंडक्टर. ठीक आहे. आणि कर्ड फिंगर्सने काय रिप्रेझेंट केलं, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड असं असेल ना, असं बघा मी ते ड्रॉ करते. मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन अशी असेल, आतमधल्या बाजूला जाणारं मॅग्नेटिक फील्ड आहे, आतमधल्या बाजूला जाणार. ठीक आहे, म्हणजे इथून ते बाहेरच्या बाजूला येत असेल. येतं आहे का लक्षात? मग इथं मी काय केलं आहे आता तर पहिल्या कंडक्टरने करंट कॅरी करत असताना सराउंडिंग स्पेसला मॅग्नेटिक फील्ड तयार केलं. ईच अँड एव्हरी पॉईंट, प्रत्येक एका पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे. आणि त्यामध्ये मी आता दुसरा कंडक्टर प्लेस केला की ज्याला आपण रिप्रेझेंट करतोय RS ने. आणि मग अशी सिच्युएशन तयार झाली ही खूप सारी सर्कल्स मी ड्रॉ करेन. ठीक आहे. मग पहिल्या कंडक्टरने करंट कॅरी करत असताना दुसऱ्या कंडक्टरच्या या पॉईंटला, या पॉईंटला, इथं 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 ईच अँड एव्हरी पॉईंटला काय तयार केलं तर मॅग्नेटिक फील्ड तयार केलं आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकताय की तुम्ही हा सेकंड कंडक्टर प्लेस केला आहे कुठं, इन द मॅग्नेटिक फील्ड विच इज क्रिएटेड बाय फर्स्ट करंट कॅरिंग कंडक्टर. की सेकंड कंडक्टरला तुम्ही प्लेस केला आहे पहिल्या करंट कॅरिंग कंडक्टरने तयार केलेल्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. एवढी गोष्ट तुमच्या लक्षात आली. आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय आहे तर एक प्रकारचा फोर्स आहे. तुम्ही ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आणून दुसऱ्या कंडक्टरला प्लेस करताय की जे पहिल्या करंट कॅरिंग कंडक्टरने तयार केलेलं आहे. म्हणजे पहिला करंट कॅरिंग कंडक्टर त्या मॅग्नेटवर काय करील, फोर्स एक्झर्ट करील. येतं आहे का लक्षात? मग आता जसं या दुसऱ्या कंडक्टरच्या बाबतीत झालं तसंच पहिल्या कंडक्टरच्या बाबतीत सुद्धा होईल. बघा आपण पुन्हा डायग्राम ड्रॉ करू.
हा दुसरा कंडक्टर आहे. करंट कॅरी करत होता कसा, इन अपवर्ड डिरेक्शन. करंटची मॅग्निट्यूड होती I2. मी पुन्हा हा करंट कॅरिंग कंडक्टर हातामध्ये पकडला राईट हँड थंब रूल अप्लाय करण्यासाठी. मग हे मॅग्नेटिक फील्ड आता कसं तयार झालं, तर हे असं बाहेरच्या बाजूला येणार, कळते का? म्हणजे आता या दुसऱ्या करंट कॅरिंग कंडक्टरने सुद्धा सराउंडिंग स्पेसला मॅग्नेटिक फील्ड तयार केलं असेल की जे बाहेरच्या बाजूला येणार आहे. बघा, इथून आतमध्ये गेले ते आणि इथून काय होतं तर बाहेर येते. बाहेरच्या बाजूला येणारं मॅग्नेटिक फील्ड आहे की ज्यामध्ये तुम्ही काय केलं तर फर्स्ट कंडक्टर प्लेस केला आहे की जो सुद्धा करंट कॅरी करतोय I1. कंडक्टरचं नाव आपण दिलं आहे PQ, हो की नाही? मग ह्या PQवरती या सेकंड करंट कॅरिंग कंडक्टरने फर्स्ट करंट कॅरिंग कंडक्टरवरती एक्झर्ट केलेलं मॅग्नेटिक फील्ड कसं असेल, बाहेरच्या बाजूला येणार असेल. कळतंय का? म्हणजे तुम्ही आता असं म्हणू शकता की दुसऱ्या करंट कॅरिंग कंडक्टरने तयार केलेल्या मॅग्नेटिक फील्डमध्ये तुम्ही कुणाला प्लेस केलं आहे तर फर्स्ट कंडक्टरला, आणि फर्स्ट कंडक्टरने तयार केलेल्या मॅग्नेटिक फील्डमध्ये तुम्ही कुणाला प्लेस केलं आहे तर सेकंड करंट कॅरिंग कंडक्टरला. येतं आहे? म्हणजे दोन्हीही करंट कॅरिंग कंडक्टर एकमेकांच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केले गेले आहेत. आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एक प्रकारचा फोर्स असतो. म्हणजे हे दोन्ही कंडक्टर परस्परांवरती काय करत आहेत तर फोर्स एक्झर्ट करत आहेत. फक्त झालंय काय तर दोन्ही कंडक्टरनी एकमेकांवरती एक्झर्ट केलेल्या फोर्सला मी काय म्हणते तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणते. आणि मी असं का म्हणते त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचं आहे युजिंग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. PQ आणि RS हे दोन्ही करंट कॅरिंग कंडक्टर हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहेत, लक्षात असू देत. हे असे आहेत, उभे आहेत. आणि याला मला अप्लाय करायचं आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. मग बघा, ह्या PQसाठी मी अप्लाय करते फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. करंटची डिरेक्शन कशी आहे, वरच्या बाजूला आहे. जे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलसाठीचं एक ॲपरेटस तयार केलं होतं, माझ्याकडनं ब्रेक झालं ते, मग मी दुसरं तयार केलं. इथं बघा, इथं सुरुवातीला एक रेड कलर दिलेला आहे मी वायरला. सगळ्या तीनही वायर येलो कलरच्या आहेत. पुढं जे रेड कलर दिलेली वायर आहे ती रिप्रेझेंट करते डायरेक्शन ऑफ करंट. मॅग्नेटिक इंडक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण येलोच वायरचा वापर करत होतो. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ते येलो कलर आहे म्हणून मीला काही पेंट नाही केलेलं. आणि फोर्स रिप्रेझेंट करण्यासाठी काय केलेलं आहे तर ग्रीन कलरचा वापर केलेला आहे. ठीक आहे, मग हा ग्रीन कलर की जो फोर्स रिप्रेझेंट करेल. बघा, करंट कॅरिंग कंडक्टर असा उभा प्लेस करते, तुमच्याकडं स्क्रीनमधून येतो आहे करंट. वायरचं हे लूप पण असं ठेवते बघा की जो रेड पॉइंटर आहे तो काय रिप्रेझेंट करेल ते डायरेक्शन ऑफ करंट. हे सगळं इथं ठेवते, उचलून इथं ठेवते बघा, इथं. करंट या दिशेने दिसतोय. मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करणारी येलो वायर कुठं आहे, बाहेरच्या बाजूने आलेली आहे. आणि फोर्स कुठल्या बाजूला आहे तर टुवर्ड्स सेकंड कंडक्टर. ठीक आहे, म्हणून आपण मॅग्नेटिक इंडक्शन हे कसं दाखवलेलं आहे, परपॅन्डिक्युलर आहे. आणि कसं येणार आहे तर बाहेरच्या बाजूला. पेनने दाखवू तुम्हाला. हे बघा, हे मॅग्नेटिक इंडक्शन असं आहे, दिसतंय. या कंडक्टरला ते परपॅन्डिक्युलर आहे, लेंथ ऑफ कंडक्टरला परपॅन्डिक्युलर. आणि कसं आहे, आउटवर्ड आहे, म्हणजे हे असं बाहेर येणार आहे. आणि फोर्स कसा आहे तर टुवर्ड्स सेकंड कंडक्टर. ठीक आहे, म्हणून मी म्हटलं की फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने आपल्याला करंट फ्लोज थ्रू इन कंडक्टर, फोर्स आणि मॅग्नेटिक इंडक्शन अशा तिन्ही क्वांटिटीज रिप्रेझेंट करता येतील. त्यांचे डायरेक्शन आपल्याला दाखवता येतील, रिप्रेझेंट करता येतील. ठीक आहे, दुसऱ्या कंडक्टरसाठी सुद्धा आपण अप्लाय करू शकतोय. बघा दिसतोय माझ्या हातामध्ये. हा तुमचा तो RS करंट कॅरिंग कंडक्टर आहे. मी त्याला हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असा उभा केला. ही तुम्हाला रेड पॉइंटर दिसतोय, तो रेड पॉइंटर काय रिप्रेझेंट करतोय तर डायरेक्शन ऑफ करंट फ्लोज थ्रू इन कंडक्टर RS. ठीक आहे, मग हा मी असा जर प्लेस करते तर तुमच्या लक्षात येते की बाकीचे दोन पॅरामीटर कुठे आहेत. डायग्रॅमच्या अकॉर्डिंगली दाखवायचं म्हटलं तरी पण तुमच्या लक्षात येणार आहे. बघा, इथं पकडते मी, हा इथं असा, याने रिप्रेझेंट केला फोर्स. हे ग्रीन पॉइंटर तुम्हाला दाखवतो आहे, फोर्स रिप्रेझेंट केला गेला आहे. आणि मॅग्नेटिक इंडक्शन रिप्रेझेंट करणारी जी वायर आहे येलो कलरची ती आतमधल्या बाजूला गेलेली बघा, अशी आतमधल्या बाजूला. म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन तयार होतं आहे आता या कंडक्टरवर. कुठं
तर नॉर्मली इनवर्ड, बोर्डच्या प्लेनला ते कसं आहे, परपॅन्डिक्युलर आहे, पण कुठं आहे तर आतमधल्या बाजूला आहे. जसं इथं मॅग्नेटिक इंडक्शन बाहेरच्या बाजूला तयार होत होतं, मी पेनने दाखवलं, तसंच या पॉईंटला ते मॅग्नेटिक इंडक्शन कुठं तयार होतं आहे तर आतमधल्या बाजूला तयार होते. बघा ही वायर, हा पॉइंटर दाखवतो की ते मॅग्नेटिक इंडक्शन आतमधल्या बाजूला जाणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. मग बघा की फोर्स ऑफ अट्रॅक्शन का आहे त्याबद्दल मी बोलत होते की पहिल्या कंडक्टरने दुसऱ्या कंडक्टरवर एक्झर्ट केलेला फोर्स कसा आहे टुवर्ड्स सेकंड कंडक्टर. सेकंड कंडक्टरने फर्स्ट कंडक्टरवर एक्झर्ट केलेला फोर्स कसा आहे टुवर्ड्स फर्स्ट कंडक्टर. आणि ह्या फोर्सची डायरेक्शन बघून, हा जो फोर्स पॅरामीटर आहे त्याची डायरेक्शन बघून मी असं म्हणते की फर्स्ट कंडक्टर कोणाला अट्रॅक्ट करतोय तर सेकंड कंडक्टरला, आणि सेकंड कंडक्टर कोणाला अट्रॅक्ट करतोय फर्स्ट कंडक्टरला. ठीक आहे, दॅट इज देर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्टेड बिटवीन टू करंट कॅरिंग कंडक्टर विच कॅरीज ए करंट इन सेम डायरेक्शन. आलं का लक्षात. आता इथं गंमत कशी बघा, पहिला कंडक्टर आणि दुसरा कंडक्टर यांनी कॅरी केलेलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, कॅरी केलेला जो करंट आहे आणि त्यामुळे तयार झालेलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, करंटचे मॅग्निट्यूड सेम असल्यामुळे या दोघांनी सराउंडिंग स्पेसला तयार केलेलं मॅग्नेटिक फील्डसुद्धा कसं असणार आहे तर मॅग्नेट्यूडने एकसारखं असणार आहे. बघा मी काय म्हटलं, पुन्हा एकदा सांगते, दोन्हीही करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेट्यूडने सेम करंट कॅरी करत आहेत. सपोज I1 1 एम्पियर आहे तर I2 सुद्धा किती आहे 1 एम्पियर इतका आहे. मॅग्नेट्यूडने सेम करंट कॅरिंग कंडक्टर आहेत ते. मग सराउंडिंग स्पेसला मॅग्नेटिक फील्ड कुणामुळे तयार होतं तर त्या कंडक्टरमध्ये असलेल्या करंटमुळे तयार होतं. मग करंट जर एकसारखे असतील तर दोन्ही कंडक्टरने सराउंडिंग स्पेसला तयार केलेलं मॅग्नेटिक फील्डसुद्धा कसं असेल तर एकसारखं असेल. कळतं आहे. मॅग्नेटिक फील्ड आपण काय म्हणतोय तर एक प्रकारचा फोर्स आहे. म्हणजे पहिल्या कंडक्टरने दुसऱ्या कंडक्टरवर आणि दुसऱ्या कंडक्टरने पहिल्या कंडक्टरवर एक्झर्ट केलेला जो फोर्स आहे तो कसा असणार आहे, एकसारखा असणार आहे. आणि इथं न्यूटन्स थर्ड लॉ आहेच की पहिल्या कंडक्टरने दुसऱ्या कंडक्टरवर जेवढा फोर्स एक्झर्ट केला असेल तेवढाच फोर्स दुसरा कंडक्टर काय करेल तर फर्स्ट कंडक्टरवर एक्झर्ट करेल. म्हणजे डायरेक्शन अशी दिसत असली तरी त्या दोघांची मॅग्नेट्यूड कशी आहे तर सेम आहे. दोन्ही फोर्स मॅग्नेट्यूडने कसे आहेत सेम आहेत. आपण ते डिराईव्ह करूयात, बघूयात की आहेत की नाहीत मॅग्नेट्यूडने सेम. बघा पहिल्या कंडक्टरने करंट कॅरी केला, सराउंडिंग स्पेसला मॅग्नेटिक फील्ड तयार केलं, त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये तुम्ही ठेवला दुसरा कंडक्टर आणि पहिल्या कंडक्टरने दुसऱ्या कंडक्टरवर जे काही या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड तयार केलं त्या मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन तुम्ही अशी दाखवली नॉर्मली इनवर्ड, आतमधल्या बाजूला तयार होणारं ते मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि या आधीच्या लेक्चरमध्ये एका स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरने पी या पॉईंटला तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहेच. बी इज इक्वल टू μ0 × I/2πr. ठीक आहे. बी पहिल्या कंडक्टरने करंट कॅरी करत असताना दुसऱ्या कंडक्टरच्या या पॉईंटला तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड की ज्याला आपण लेबलिंग करतोय B1 असं, बरोबर आहे का नाही. आणि आर हे काय आहे तर या पॉईंटचं, या करंट कॅरिंग कंडक्टरपासूनचं डिस्टन्स आहे. बघा दुसऱ्या कंडक्टरवरती हा पॉईंट की जो पहिल्या करंट कॅरिंग कंडक्टरपासून किती डिस्टन्सवरती आहे, आर इतक्या डिस्टन्सवरती आहे. कुठेही हा पॉईंट जरी कन्सिडर केला तरीही प्रत्येक वेळेस कंडक्टर स्ट्रेट असल्यामुळं हे जे डिस्टन्स आहे ते कसं राहील तर कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. म्हणून पहिल्या कंडक्टरने करंट कॅरी करत असताना दुसऱ्या कंडक्टरच्या या पॉईंटवर तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन B1 इज इक्वल टू μ0 × पहिल्या कंडक्टरने कॅरी केलेला करंट आहे I1. म्हणून इथं करंटचे मॅग्नेट्यूड मला काय लिहावे लागेल I1 / 2πr. आलं लक्षात. आता बघा मग या मॅग्नेटिक फील्डमध्ये ज्यावेळेस मी म्हणते की पहिल्या कंडक्टरने PQने करंट कॅरी करत असताना तयार केलेल्या मॅग्नेटिक फील्डमध्ये दुसरा कंडक्टर प्लेस केला गेला आणि त्या दुसऱ्या कंडक्टरने आता पहिल्या कंडक्टरवरती काय केला आहे तर फोर्स एक्झर्ट केला आहे. तो फोर्स कसा लिहायचा त्याच्यासाठीचा हे फॉर्म्युला माझ्याकडे आहे. F2 इज इक्वल टू B × I × L. ठीक आहे. दुसऱ्या कंडक्टरने एक्झर्ट केलेला फोर्स आहे ना की ज्याला आपण काय म्हणतोय F2 असं म्हणतोय, बरोबर आहे. हा F2 कुठं आहे तर टुवर्ड्स फर्स्ट कंडक्टर आहे. म्हणून इथं मॅग्नेटिक इंडक्शन कोणाचं असेल तर पहिल्या कंडक्टरने तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन असेल B1 असेल.
करंट कोणता असेल, पहिल्या करंट कॅरिंग कंडक्टरचा नाही, दुसऱ्या करंट कॅरिंग कंडक्टरचा करंटची मॅग्निट्यूड आपल्याला इथं लिहायची I2 आणि दोन्ही कंडक्टरची लेंथ आपण समजूयात की काय आहे, कॉन्स्टंट आहे, L इतकी आहे. देअरफॉर L कॉन्स्टंट राहील, पहिला कंडक्टर असू देत नाही तर दुसरा कंडक्टर असू देत. ठीक आहे. B1ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, ती मी इथं सबस्टिट्यूट करते ह्या फॉर्म्युल्यामध्ये. F2 इज इक्वल टू B1 काय, μ0 इंटू I1 अपॉन 2πr. हा झाला B1 इंटू I2 सेकंड कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट, आणि इंटू काय आहे तर L आहे. ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून लिहूयात आपण. F2 इज इक्वल टू μ0 इंटू I1 इंटू I2 इंटू L अपॉन 2πr. कळलं तुम्हाला? दुसऱ्या कंडक्टरने टुवर्ड्स फर्स्ट कंडक्टर एक्झर्ट केलेला फोर्स, त्या फोर्ससाठीचं एक्सप्रेशन मी लिहिलं तर ते इतकं आलं, μ0 इंटू I1 इंटू I2 इंटू L अपॉन 2πr. राहील लक्षात? आता पहिल्या कंडक्टरने सेकंड कंडक्टरवरती एक्झर्ट केलेला जो फोर्स आहे F1, त्याची मॅग्निट्यूड आपण फाइंड आउट करूयात. आता मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची मला ह्या B2ची. सेकंड कंडक्टरने RSने करंट कॅरी करत असताना तुम्हाला मी सांगितलं की राईट हँड थंब रूलने मॅग्नेटिक इंडक्शन तयार केलं, की ज्या मॅग्नेटिक इंडक्शनमध्ये कोण येतं आहे तर तुमचा हा फर्स्ट कंडक्टर येतो आहे. म्हणजे फर्स्ट कंडक्टरवरती या करंट कॅरिंग कंडक्टरने तयार केलेले जे मॅग्नेटिक फील्ड कोणत्याही पॉईंटला एक्झर्ट होईल ते कसं असेल तर नॉर्मली आउटवर्ड असेल, बाहेरच्या बाजूला येणार असेल. हे असं बाहेरच्या बाजूला येणार असेल. ठीक आहे. मग हा B2 तर तुमच्या लक्षात आला. या पॉईंटला तयार झालेलं मॅग्नेटिक इंडक्शन फर्स्ट कंडक्टरच्या बॉडीवर तयार झालेलं मॅग्नेटिक इंडक्शन आहे, जे कोणी तयार केलं आहे तर RSच्या मॅग्नेटिक फील्डने तयार केलेलं आहे. ठीक आहे. मग मी लिहिलं B इज इक्वल टू μ0 इंटू I डिवाइड बाय 2πr. आणि नंतर विचार करूयात मग कोणासाठी लिहायचं, B2साठी लिहायचं. B2 इज इक्वल टू, बरं हे मॅग्नेटिक इंडक्शन कोणी तयार केलं आहे तर सेकंड कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटने तयार केलं, म्हणजे I2ने तयार केलं. μ0 इंटू I2 डिवाइड बाय 2πr. 2πr तर कॉन्स्टंट आहे, हो की नाही? मग बघा F1 हा फोर्स पहिल्या कंडक्टरवर एक्झर्ट होणारा हा जो F1 फोर्स आहे तो ह्या पहिल्या कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटमुळं आहे, आणि दुसऱ्या कंडक्टरने करंट फ्लो करून नेत असताना तयार केलेल्या मॅग्नेटिक इंडक्शनमुळं हा फोर्स तयार झालेला आहे. कळतंय का? की ज्याची डायरेक्शन कुठं आहे, टुवर्ड्स सेकंड कंडक्टर आहे. म्हणून F1चा जो फॉर्म्युला आहे, Fसाठीचा फॉर्म्युला आहे ना, बेसिक फॉर्म्युला असं लक्षात ठेवायचा. बिल तुम्हाला माहिती आहे, B इंटू I इंटू L. मग आता पहिल्या फोर्ससाठी मी लिहिते ना, मग पहिल्या कंडक्टरवरती एक्झर्ट झालेलं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याला लिहायचं B2. फर्स्ट कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटला लिहायचं I1, आणि दोन्ही कंडक्टरची लेंथ सेम आहे म्हणून मी लिहिलं L. ठीक आहे. मग I1 ॲज इट इज आहे, L ॲज इट इज आहे, आणि B2ची व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट केली बघा, μ0 इंटू I2 अपॉन 2πr. इथं लिहिल्याप्रमाणे इथं सबस्टिट्यूशन केलं. हे सगळे न्यूमरेटरचे पॅरामीटर एकत्रित लिहिले. आधी μ0 लिहिला, मग I1 लिहिला, मग I2 लिहिला, मग L लिहिला डिवाइड बाय 2πr. गुणाकारामध्ये होते म्हणून काही फरक पडला नाही. 2 मल्टिप्लाइड बाय 3 6 येईल, 3 मल्टिप्लाइड बाय 2 केलं तरी सुद्धा 6 येईल. म्हणून मी हे असं अरेंज केलं की आपल्या पटकन लक्षात राहावं म्हणून. मग आता आधी मी एक फोर्स तुम्हाला फाइंड आउट करून दाखवला होता F2, आणि आता आपण फाइंड आउट करतो F1. तुम्ही या राईट हँड साईडचं निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की F1 आणि F2 दोन्हीही मॅग्नेट्यूडने कसे आहेत तर एकसारखे आहेत. μ0 इंटू I1 इंटू I2 इंटू L डिवाइड बाय 2πr. बघा हे जे दोन्ही फोर्सेस आहेत ते मॅग्नेट्यूडने एकसारखे आहेत. यावरून मी काय म्हणू शकते, जेवढं फर्स्ट कंडक्टरने करंट कॅरी करत असताना जेवढ्या मॅग्नेट्यूडचा फोर्स टुवर्ड्स सेकंड कंडक्टर एक्झर्ट केला तेवढ्याच मॅग्नेट्यूडचा फोर्स सेकंड कंडक्टरने एक्झर्ट केला असेल कुठं, टुवर्ड्स फर्स्ट कंडक्टर. बरोबर आहे का मी बोलते इथे? आणि ते जे फोर्सेस आहेत त्यांची डायरेक्शन बघून मला असं कळतं आहे की त्या दोन कंडक्टरमध्ये की जे इक्वल डायरेक्शनने करंट फ्लो करून नेतात त्यांच्यामध्ये नेहमीच एक्झर्ट होतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आपण का म्हणतोय तर दोन्ही करंट कॅरिंग कंडक्टरला आपण अप्लाय केला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आपल्याला राईट हँड रूलच्या मदतीने सुद्धा ही B2 आणि B1ची डिरेक्शन मिळू शकत होती की जी नॉर्मली इनवर्ड आहे B1साठी, आणि B2साठी कशी आहे तर नॉर्मली आउटवर्ड आहे. सोपा होता पॉईंट, का अवघड वाटला? तर बघा आपल्याला जर कोणी असं विचारलं की फोर्स पर मीटर, समजा हा
कंडक्टर 1 मीटरचा आहे, तर या कंडक्टरने करंट कॅरी करत असताना या कंडक्टरवर एक्झर्ट केलेला जो फोर्स आहे, 1 मीटरवर एक्झर्ट केलेला फोर्स किती आहे तर फाइंड आउट करणं सोपं आहे. बघा इथं ती लेंथ आहे, पूर्ण कंडक्टरची लेंथ. आपण असं समजूया की हे कंडक्टरची लेंथ आहे 1 मीटर. मग मी हा लेंथ पॅरामीटरने फोर्सला डिवाइड करते. फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स पर युनिट लेंथ F डिवाइड बाय L इज इक्वल टू काय असेल बरं, μ0 इंटू I1 इंटू I2 डिवाइड बाय 2 पाय R. μ0 कॉन्स्टंट, 2 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, R दोन्ही कंडक्टरमधलं डिस्टन्स कॉन्स्टंट, I1ची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट, I2ची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट. आणि हा 2 गुणाकार आणि 1 भागाकार केला की तुम्हाला काय मिळतं तर दुसऱ्या कंडक्टरने पहिल्या कंडक्टरवर एक्झर्ट केलेला फोर्स पर युनिट लेंथ किंवा पहिल्या कंडक्टरने दुसऱ्या कंडक्टरवरती एक्झर्ट केलेली फोर्स पर युनिट लेंथ. आता आपल्या डोक्यामध्ये असा विचार येऊ शकतो की दोन्ही कंडक्टरमधून जर 1 ॲम्पियर इतका करंट फ्लो करून नेला तर काय होईल बरं. बघा मी काय केलं, आता फोर्ससाठीचं इक्वेशन लिहिलं, F इज इक्वल टू μ0 इंटू I1 इंटू I2 इंटू L. नुसता फोर्स लिहिते ना त्यावेळेस इथं L असणार आहे की जी लेंथ ऑफ कंडक्टर असेल, डिवाइड बाय 2 पाय R. आता आपण असा विचार करतोय की I1 आणि I2 हे दोन्हीही करंट मॅग्निट्यूडने कसे आहेत 1 ॲम्पियरचे आहेत. बघा मी μ0ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, 4 पाय मल्टिप्लाइड बाय 10⁻⁷ मल्टिप्लाइड बाय I1 1 ॲम्पियर, I2 1 ॲम्पियर, कंडक्टरची लेंथ 1 मीटर डिवाइड बाय 2 पाय R. डिस्टन्स बिटवीन 2 कंडक्टर पुन्हा 1 मीटरच कन्सिडर केलं. मग हा 1 1 1 1 1च असेल. हा पाय इथं या पायला कॅन्सल आउट होईल, इथं 2ने ह्या 4ला भाग जाईल 2. म्हणजे F इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁷ न्यूटन. कळतंय का. दोन्ही कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट जर 1 ॲम्पियरचा असेल तर दोन्ही कंडक्टरने परस्परांवर एक्झर्ट केलेले फोर्स हे मॅग्निट्यूडने किती असतील 2 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁷ न्यूटन इतके असतील. असं आपण उलटही म्हणू शकतो की ज्यावेळेस दोन्ही कंडक्टर परस्परांवर 2 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁷ न्यूटन इतका फोर्स एक्झर्ट करत असतील त्यावेळेस त्या दोन्ही कंडक्टरने कॅरी करून नेलेला करंट हा 1 ॲम्पियर असेल. ठीक आहे. आणि जर तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर तो करंट सेम डिरेक्शनने कॅरी करून नेला असेल असा त्याचा अर्थ आहे. सोपं होतं की नाही, समजलं. आता जर दोन्ही कंडक्टरने कॅरी केलेला करंट हा अपोजिट डिरेक्शनने असेल तर फोर्स आणि मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनवरती काय बदल होतो तुम्ही फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अप्लाय करून बघा. मी तुम्हाला दाखवते डायग्राममध्ये काय चेंज होईल. ठीक आहे. बघा एक स्टिक आहे माझ्या हातामध्ये की जी तुमचा पहिला कंडक्टरसारखं काम करते. पी क्यू आहे असं समजा माझ्या हातात. हा पी आहे, हा वायरचं क्यू एंड आहे. ठीक आहे. मी जे वायरचं लूप तयार केलं होतं ते माझ्या हातामध्ये दिसतंय बघा तुम्हाला, की जे रेड पॉईंट आहे तो काय रिप्रेझेंट करेल तर डायरेक्शन ऑफ करंट. बघा हे असं सरळ धरलं तरी पण तुमच्या लक्षात येतं की करंट खालच्या दिशेने. बघा हे बघा, आलं का लक्षात, खालच्या दिशेने. फोर्स या दिशेने, हा बघा F1चा बार. आणि मॅग्नेटिक इंडक्शन कुठं आहे तर बाहेरच्या दिशेने, नॉर्मली आउटवर्ड, B2चा बार. दिसलं. हे बघा असं केलं तरी पण लक्षात येईल तुमच्या. हे पहा इथं ठेवते. करंट खालच्या दिशेने, फोर्स या दिशेने, मॅग्नेटिक इंडक्शन बाहेरच्या दिशेने. आलं लक्षात. दुसऱ्या कंडक्टरला अप्लाय करूयात आपण. बघा रेड पॉइंटर, करंट कसा आहे I2 अपवर्ड डायरेक्शनने. ग्रीन वायर तुम्हाला म्हटलं ग्रीन पॉइंटर जो आहे तो काय रिप्रेझेंट करतोय तर F2 कुठं चाललं राईट हँड साईडने. आणि मॅग्नेटिक इंडक्शन कसं आहे तर बाहेरच्या बाजूने. हो की नाही. म्हणजे बघा दोन्ही मॅग्नेटिक इंडक्शन कुठे येतात तर बाहेरच्या दिशेने येतात. आणि दोन्ही करंट कॅरिंग कंडक्टरने परस्परांवर एक्झर्ट केलेले फोर्स मॅग्निट्यूडने जरी एकसारखे असले तर डिरेक्शन बघा कशी आहे. पहिला कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरपासून स्वतःला दूर करतोय, दुसरा कंडक्टर पहिल्यापासून स्वतःला दूर करतोय, या दिशेने ओढतोय ना. मग अशी कशी होते परस्परांकडे ओढत होते. म्हणून आपण म्हटलं की त्यांच्यामध्ये आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे तर परस्परांच्या अपोजिट डायरेक्शन एकमेकांना ओढत आहेत.
म्हणून ही फोर्सची डायरेक्शन बघून मी असं म्हणते की ज्यावेळेस दोन करंट कॅरिंग कंडक्टर अपोजिट डायरेक्शनने करंट कॅरी करतील, म्हणजे एक असेल वरच्या बाजूने एक असेल खालच्या बाजूने, अशा सिच्युएशनमध्ये त्यांच्यामध्ये काय असेल तर रिपल्शन असेल, बरोबर आहे. आणि सेम डायरेक्शनने करंट कॅरी करणाऱ्या कंडक्टरमध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. राहील लक्षात. आजचा हा शिकवलेला पॉईंट 2 लॉंग पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टरसाठीचा तुमच्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा करते आणि इथंच थांबते. लवकरच भेटूयात आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.